अखेर शेतकऱ्यांना एकादशी पावलीच पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर। नेमकी बातमी काय आहे पाहूया संपूर्ण बातमी। मित्रांनो, 75% पीक विम्यासाठी 18 जिल्हे पात्र झाले असून 6 जिल्हे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्याची यादी जी आहे त्या जाहीर करण्यात आलेली आहे। प्रथमतः आपण पात्र जिल्ह्यांची यादी आणि त्यामधील किती गावं पात्र ठरलेले आहेत ते पाहूया आणि त्यानंतर अपात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, पहिलाच जिल्हा आहे बुलढाणा। पात्र यादीमध्ये म्हणतोय बुलढाण्यामध्ये मित्रांनो 98 गावं हे पात्र ठरलेले आहेत। जालन्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो 144 गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत। बीडमध्ये 64 गावं, यवतमाळमध्ये 116 गावं, नाशिकमध्ये 91 गावं, नांदेडमध्ये 144 गावं, परभणीमध्ये 73 गावं, वाशिममध्ये 142 गावं, अकोल्यामध्ये 146 गावं आणि कोल्हापूरमध्ये मित्रांनो या ठिकाणी 73 गावं जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 119 गावं, जळगावमध्ये 105 गावं। तर मित्रांनो, ही बघितली आपण पात्र जिल्ह्यांची यादी। तर अपात्र जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे। 75 पीक विम्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेले गाव आपण या ठिकाणी पाहतोय, जिल्हे पाहतोय। पहिला जिल्हा आहे नगर। नगर मित्रांनो या ठिकाणी अपात्र यादीमध्ये आहे। त्यानंतर नाशिक, सोलापूर, सातारा, अमरावती आणि हिंगोली हे जे जिल्हे आहेत ते अपात्र यादीमध्ये आहेत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।